पंतप्रधान मोदींची पंडित जवाहरलाल नेहरूंवर सरशी पाहायला मिळते। सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम त्यांनी केला। मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाला सुद्धा 2 वर्ष पूर्ण झाले। मोदी आज भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे पंतप्रधान ठरले। मोदी सरकारची 12 वर्ष आपण पाहतोय। डिजिटल क्रांती या काळात झाली। जनधन, आधार आणि मोबाईल फोनद्वारे डिजिटल क्रांती झाली। 50 कोटींपेक्षा अधिक जनधन खाती उघडली। गरिबांना बँकिंग प्रणालीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले। गरिबांच्या खात्यामध्ये थेट पैसे हस्तांतरित झाले, त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला असं मोदी सरकारकडून सांगितलं जातं। यूपीआय प्रणालीद्वारे पेमेंट यंत्रणेत मोठे बदल झाले। 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 मधून काश्मीरचा उल्लेख हटवण्यात आला। मोदी सरकारची संसदीय कामगिरी पाहतोय। तिहेरी तलाकवर बंदी, महिला आरक्षणासारखी दूरगामी कायदे करण्यात आले। राष्ट्रीय महामार्गांचं जाळं दुपटीनं वाढलं। पायाभूत सुविधा आपण पाहतोय। विमानतळांची संख्या 74 वरून 160 झाली। चेनाब रेल्वे पूल, अटल सेतू, अटल बोगदासारखे दूरगामी फायद्याचे प्रकल्प या 12 वर्षात पूर्ण झाले। रेल्वे मार्गांचं झपाट्यानं विद्युतीकरण, वंदे भारत सारख्या ट्रेन सुरू करण्यात आल्या। मेक इन इंडिया यासाठी PLI सारख्या अनेक योजना सुद्धा आल्या। 1200 जुने कायदे आणि नियम रद्द करण्यात आले। स्वच्छ भारत योजनेअंतर्गत 11 ते 12 शौचालय उभारण्यात आली। PM आवास योजनेअंतर्गत 4 कोटींहून अधिक घरं। जलजीवन मिशन अंतर्गत 12 कोटी घरांना नळ जोडणी देण्यात आली। या 12 वर्षात आरोग्य आणि अन्य योजना सुद्धा मोदी सरकारनं अंमलात आणल्या। उज्ज्वला योजनेतून 10 कोटींहून अधिक गॅस सिलेंडरचं मोफत वाटप करण्यात आलं। आयुष्मान योजनेतून 50 कोटी नागरिकांना 5 लाखांपर्यंतचा विमा देण्यात आला। कोविडच्या काळामध्ये 200 कोटींपेक्षा अधिक लसीचे डोस देण्यात आले। 2020 पासून आजपर्यंत 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन दिलं जातं। GST लागू करून कर संकलन प्रणालीमध्ये बदल करण्यात आला। स्थानिक कर रद्द झाला। या 12 वर्षातल्या आर्थिक सुधारणात दिवाळखोरी कायदा आणून कर्ज वसुली वाढवली। व्यवसाय बंद करणं अधिक सुकर झालं। ऑपरेशन सिंदूर, बालाकोट, सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवला। भूराजकीय निर्णय सुद्धा मोदींनी 12 वर्षात घेतलेले आहेत। चीन विरोधात ठाम भूमिका घेतली। भारताला झुकवणं अशक्य हा संदेश मोदींनी जगात पोहोचवला। अमेरिकेच्या टॅरिफ अस्त्राला भीक न घालून भारतीय शेतकऱ्यांचं हित जपलं। त्यांनी आपल्या देशातली लोकशाही ही मजबूत केली, जिवंत ठेवली आणि त्यासाठी अनेकदा त्यांना संघर्ष आणि सत्ताधाराने त्याग करावा लागला देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी। पंडित नेहरूने कोणत्या विरोधी पक्ष अशा पद्धतीने फोडले नाहीत आज मोदी आणि शाह। पण हे आमच्या विरुद्ध बोलतायत म्हणून त्यांचे पक्ष, त्यांच्या संघटना, त्यांच्या संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही। खरं म्हणजे हे एक तप झाल्यावर मोदींनी केदारनाथच्या गुफेत जाऊन 12 वर्षाचं आत्मचिंतन केलं पाहिजे। आजच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर काही देशांची अर्थव्यवस्था फार डगमगाईला आलेली आहे, परंतु भारत देशाची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावर आली। 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि म्हणून देशाचा विकास हाच त्यांचा ध्यास आहे। राष्ट्र प्रथम या समर्पित भावनेने ते काम करत आहेत। महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांनी खूप योगदान दिलेलं आहे आणि म्हणून डबल इंजिनचे सरकार महाराष्ट्राला पुढे घेऊन चाललंय। महाराष्ट्राचा विकास होतोय आणि म्हणूनच मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। असंच योगदान त्यांचं यापुढे देखील महाराष्ट्र सोबत राहील अशी अपेक्षा करतो।